नमस्कार फ्रेंड्स, आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची पूर्ण माहिती, या मेडिसिनचे यूजेस, डोसेस, या टॅब्लेट्स तुम्हाला कशा यूज करायचे आहेत, टॅब्लेट घेताना तुम्हाला कोणती कोणती खबरदारी ठेवायची आहेत, याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण रिव्ह्यूज आपण या टॅब्लेटचे आज पाहणार आहोत। सो फ्रेंड्स, आज आपण बोलत आहोत लिव्होसेट टॅब्लेट बद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे, लिव्होसॅट्रिझन, आणि हे तुम्हाला 5 mg 5 mg मध्ये मिळत आहे। वेगवेगळ्या कंटेंट सोबत सुद्धा हे सेम कंटेंट तुम्हाला अवेलेबल होऊ शकते। हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स कोणतं कंटेंट तुम्हाला लिहून देत असतात। तर ही जी टॅब्लेट आहे लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये दोन्हीही मध्ये यूज होणारी टॅब्लेट आहे, पण याला घेताना प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेचे आहे। मोस्टली तुम्ही जर लहान मुलांमध्ये याला यूज करत असाल तर खूप जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण या टॅब्लेटने खूप जास्त झोप येऊ शकते। तर बिना डॉक्टरला विचारता लहान मुलांमध्ये कमीत कमी या टॅब्लेटचा यूज तुम्हाला अजिबात करायचा नाहीये। तर फ्रेंड्स, ही जी टॅब्लेट आहे ही तुमच्या ॲलर्जीच्या लक्षणांना कमी करते। जर तुम्हाला व्हायरल ॲलर्जी म्हणजे सर्दी वगैरे येणे, शिंका वगैरे येणे किंवा हातांवर रॅश वगैरे होणे, फोडे येणे, एखादा किडा वगैरे चावला की आपल्याला लालसरपणा दिसतो, सूज येते, फोडा वगैरे होऊन जातात, बारीक पुरळ येते, कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असो, तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या धुळेनी वगैरे झालेली असो, एखाद्या औषधाने झालेली असो किंवा कोणत्याही कारणास्तव झालेल्या ॲलर्जीला तुरंत कमी करण्याचं काम ही टॅब्लेट तुमच्यासाठी करत असते। खूप जास्त युजफुल टॅब्लेट आहे आणि याचा यूज जे आहे ते पण खूप सोपा आहे। याला जेवणासोबत घेणं गरजेचं आहे, कारण उपाशीपोटी घेतलं की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात, पोटदुखी वगैरे असू शकते। तर प्रयत्न करायचा आहे, थोडं काही खाल्लं की तुम्ही या टॅब्लेटला घेऊ शकता। कोणत्याही टॅब्लेटने जर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत असेल तर अँटासिड घेणं खूप जास्त गरजेचं आहे। ही टॅब्लेट घ्यायच्या 15-20 मिनिटं अगोदर कोणतीही प्रकारची अँटासिड तुम्ही घेऊ शकता, देन तुम्ही ही टॅब्लेट घेऊ शकता। तर ही टॅब्लेट जी आहे ती एक अँटी हिस्टामिन टॅब्लेट आहे। ही तुमच्या हिस्टामिन नावाच्या जे केमिकल मॅसेंजर असते याला ब्लॉक करण्याचं काम तुमच्यासाठी करत असते आणि तुमच्या ॲलर्जीच्या लक्षणांना कमी करत असते। तुम्हाला जर एखादा किडा वगैरे चावला तर त्याची झालेली जी ॲलर्जी असते, सूज वगैरे, खाज, जळजळ, आग वगैरे होते त्वचेमध्ये, सर्व प्रकारची ॲलर्जीला कमी करतो। त्वचेची कोणतीही ॲलर्जी कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतो, त्यामुळे खूप जास्त युजफुल टॅब्लेट आहे। आता ही जी टॅब्लेट आहे याने खूप जास्त झोप येऊ शकते तुम्हाला। तर तुम्ही जर ड्रायव्हिंग वगैरे करत असाल तर लक्ष ठेवायचं आहे, चक्कर येऊ शकते, झोप येऊ शकते, तर ड्रायव्हिंगच्या वेळेस ही टॅब्लेट घ्यायची नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टाइम याचा असा आहे की तुम्ही याला रेस्टिंग टाइममध्ये घेऊ शकता। दिवसा जर तुम्ही रेस्ट वगैरे करत असाल, थोडीशी झोप वगैरे घेत असाल तर दिवसा सुद्धा तुम्ही या टॅब्लेटला घेऊ शकता, आणि रात्रीचा टाइम तर या टॅब्लेटसाठी बेस्टच आहे। तर रात्री सुद्धा तुम्ही ही टॅब्लेटला घेऊ शकता, दिवसा तुम्हाला एकदम मस्तपैकी आराम मिळू शकतो। तर प्रयत्न करायचा आहे की बाहेर कुठेतरी गेलाय नाही, मग तुम्ही ही टॅब्लेट गेली की तुम्हाला झोप वगैरे येऊ शकते। ड्रायव्हिंगच्या दौरान तर खूप जास्त हानिकारक असू शकते या सगळ्या गोष्टी। अल्कोहॉलिक जर लोक असतात, अल्कोहॉल घेत असतात, तर अल्कोहॉल सोबत सुद्धा या टॅब्लेटचा वापर करायचा नाहीये। याने खूप जास्त झोप येऊ शकते, ड्राउझीनेस होऊ शकते, तुम्हाला बेशुद्धी सुद्धा होऊ शकते। तर तुम्ही अल्कोहॉल सोबत सुद्धा या टॅब्लेटचा वापर करायचा नाहीये। जे पण किडनी लिव्हरचे पेशंट्स आहेत ते सुद्धा या टॅब्लेटचा वापर करताना डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन घेऊन, डॉक्टरचा सल्ला घेऊनच या टॅब्लेटचा यूज करत असतात। वेगळ्या एखाद्या मेडिसिन तुम्हाला जर चालू आहे, तुम्ही हार्ट पेशंट आहे किंवा तुम्ही बीपीचे पेशंट आहे, कोणत्याही प्रकारचे पेशंट आहे, तरी सुद्धा तुम्ही न विचारता या टॅब्लेटचा यूज अजिबात करणार नाहीये। आता वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला वेगवेगळ्या ज्या आहेत प्राइजेस प्रोव्हाइड करत असतात। कंटेंट जरी सेम असलं तर प्राइस वेगळी पडते, कंटेंट सेम असलं की काम एकसारखंच देणार आहे, फक्त प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येतं वेगवेगळ्या कंपनीच्या प्राइजेसमध्ये। आज आपण हेटेरो हेल्थकेअर कंपनीबद्दल बोलत आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला 10 टॅब्लेटची 1 स्ट्रिप मिळणार आहे। 1 स्ट्रिपची जी किंमत आहे ती तुम्हाला 47 रुपये इतकी मिळत आहे। अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। सेम कंपनीचा सेम प्रोडक्ट तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे, पण जर एखाद्या वेगळ्या कंपनीचं सेम प्रोडक्ट घ्यायला गेला की तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे। तुम्ही जर माझ्या व्हिडिओजमध्ये चेक केलं तर वेगवेगळ्या कंपनीसोबत सुद्धा मी तुम्हाला सेम कंटेंट अपलोड करून दिलेला आहे। ते मग तुम्ही प्राइस चेक करू शकता की प्राइस आहे आता सध्या चालू, कारण काय होतं की 2-3 महिन्यानंतर मेडिसिनचे जे प्राइस असतात ते चेंज होत राहतात। एक्सपायरी डेट आली, एक्सपायरी गेली, पुढची एक्सपायरी नवीन आली की तरी सुद्धा प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येतो। तर खूप जास्त उतार चढाव नसतो, अगदी मायनरचा फरक असतो, थोड्याशा फरकावर पुढे चाललेली असते। तर आजची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा अशाच प्रकारे। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।